शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आणि आम्ही सर्व कार्यकर्ते केवळ निवडणूक येते म्हणून लोकांच्या संपर्कात नसतो. आम्ही सातत्याने आमचे बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणंच आहे की लोकांमध्ये जायचं, लोकांची सेवा करायची, लोकांवर होणारा अन्याय दूर करायचा आणि सातत्याने हे आम्ही सर्वजण कामं करत असतो. त्याच्यामुळे आता निवडणूक येते आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी फिरतोय असं नाही आहे, परंतु देसाई साहेब निवडून आल्यानंतर लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे ज्या ज्या काही तक्रारी येतात त्या तक्रारीची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व काम करतो. त्याच्यामुळे जनसंपर्क हा निश्चितपणे त्याच्यापेक्षा जास्त वाढलेला आहे. संपूर्ण जी यंत्रणा आहे, वेगवेगळ्या ज्या यंत्रणा आहेत, ज्या प्रशासकीय यंत्रणा आहेत, ते केवळ आणि केवळ सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं बनलेलं आहे आणि मला वाटतं त्या यंत्रणा शिल्लक आहेत की नाही, राजकीय पक्ष केवळ ते चालवतात काय, अशी एक भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे जनता वाट बघते की महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर निवडणूक कधी होईल. या तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलं असेल की ज्यांनी या महाराष्ट्राचा अपमान केला, आमच्या पक्षाच्या म्हणजे आमचा पक्ष राष्ट्रवादी पक्ष तोडफोडीचं राजकारण केलं, भ्रष्टाचारांवर टीका करता करता कधी भ्रष्टाचारांना स्वतःच्या मांडीवर त्यांनी घेऊन त्या ठिकाणी कारभार केला हे कळलंच नाही. म्हणजे अशा भ्रष्टाचारांना पाठीशी गाळला हा वाक्प्रचार त्याला होता, परंतु भ्रष्टाचारांबरोबर राहून पुन्हा एकदा मोठा भ्रष्टाचार करणं अशा पद्धतीचा कारभार जो काय या महाराष्ट्रामध्ये चाललाय. मुंबईची लूट चालली आहे, महापालिकेची लूट चालली आहे आणि केवळ फक्त लूट आणि लूट आणि देशाचा आणि देशातल्या नागरिकांचा सर्वनाश करण्याचं जे काय काम चाललंय आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये हे चाललंय. उघड्या डोळ्याने जनता आता बघत आहे, जनता वाट बघत आहे की निवडणूक कधी होते आणि या निवडणुकीमध्ये मतांच्या माध्यमातून मला वाटतं जे कुकर्म या लोकांनी केलेलं आहे, जी गद्दारी असेल, गद्दारीला म्हणजे काय म्हणतात त्याला संरक्षण देण्याचं काम जे काय केलेलं आहे केंद्रापासून ते महाराष्ट्रातल्या या बेफाम राजकारण्यांनी, त्यांना धडा शिकवल्याशिवाय मला वाटतं जनता गप्प बसणार नाही. आणि उद्धव साहेब सांगतात तशी ही जी काय लढाई आता आम्ही लढणार आहोत ही कदाचित ही शेवटची लढाई असेल. नमस्कार, आप सभी दर्शकों का CA न्यूज़ चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है मुंबई के अणुशक्ति नगर विधानसभा के अंतर्गत। इस वक्त महाराष्ट्र में चुनावी हलचल तेज हो चुकी है और महाराष्ट्र में जल्द विधानसभा चुनाव होने जा रहे हैं। हो सकता है 8 से 10 दिन में आचार संहिता भी महाराष्ट्र में लग जाए। इसी संदर्भ में शिवसेना विभाग प्रमुख प्रमोद सिंधे से चर्चा करेंगे। लेकिन अणुशक्ति नगर ये जो विधानसभा है मुंबई का सबसे पहला और आखिरी विधानसभा है और सबसे शिवसेना के लिए सबसे महत्वपूर्ण विधानसभा माना जाता है, क्योंकि अनिल देसाई को सबसे ज़्यादा लीड इसी विधानसभा में मिला था। इसीलिए शिवसेना अणुशक्ति नगर विधानसभा के लिए अड़कर बैठी है और यहाँ के जो कार्यकर्ता और नेता है उनकी मांग है कि शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे गुट से प्रमोद सिंधे जी को शिवसेना में विधानसभा का टिकट मिले। इसी संदर्भ में प्रमोद सिंधे से चर्चा करेंगे। सबसे पहले तो आपको अभिनंदन और CA न्यूज़ चैनल में आपका स्वागत है। अभिनंदन आता एवढ्यात नको, परंतु तुमचं स्वागत है इकडे आमच्या ऑफिसला। नहीं, अभिनंदन तो मैंने इसलिए किया कि कार्यकर्ता जो अड़के बैठे हैं आपके लिए, और आप बहुत भाग्यवान है कि जिसके लिए कार्यकर्ता मांग रहे हैं, पदाधिकारी मांग रहे हैं, और पदाधिकारियों की जो आपके प्रति सोशल मीडिया में पोस्टर लगाना ये सब चीज़ें जो हुई है, इसलिए मैंने अभिनंदन किया आपका। नाही ठीक आहे, म्हणजे तसं आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आमच्या पक्षाचे जे सर्व कार्यकर्ते आहेत, शिवसैनिक आहेत, पदाधिकारी आहेत, आमची प्रगल्भ इच्छा आहे की या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला या ठिकाणी संधी मिळावी. आणि अडकर बसलेत वगैरे हा काय भाग नाही आहे, कारण जी सीट शेअरिंगचा जो विषय आहे तो आमचे सन्माननीय शिवसेनेचे वरिष्ठ नेते मंडळी, काँग्रेसचे वरिष्ठ नेते मंडळी, शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मंडळी हे सर्व एकत्रित बसून मला वाटतं निर्णय घेत आहेत. त्याच्यामुळे कुठलाच पक्षाचा कार्यकर्ता हा कुठेही अडून बसणार नाही. आम्हाला सर्वांना महाविकास आघाडीच्या नेत्यांवर विश्वास आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी इथे उमेदवार निवडून येणं गरजेचं आहे. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी बसून चांगला कारभार करणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे ते निश्चितपणे खात्रीने योग्य तो आणि चांगला निर्णय अपेक्षित असा घेतील. साहेब, मी लोकसभामध्ये स्वतः मी तुम्हाला पाहिलेलं आहे, कारण की जेवढं मित्र पक्ष आहेत
तुमच्यासोबत होते आणि तुम्ही त्यांच्यासोबत होतं, ताळमेळ खूप छान होतं आणि म्हणून अनिल देसाई साहेब निवडून आले. पण आत्ता ह्या विधानसभामध्ये लोकांसाठी संपर्क कसा आहेत आणि त्यांचं काय विचार काय ते असं, कारण का तुम्ही भेटता त्याला, ते तुमच्या संपर्कात आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आणि आम्ही सर्व कार्यकर्ते केवळ निवडणूक येते म्हणून लोकांच्या संपर्कात नसतो. आम्ही सातत्याने आमचे बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणंच आहे की लोकांमध्ये जायचं, लोकांची सेवा करायची, लोकांवर होणारा अन्याय दूर करायचा आणि सातत्याने हे आम्ही सर्वच जण कामं करत असतो. त्याच्यामुळे आता निवडणूक येते आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी फिरतो आहे असं नाही आहे, परंतु देसाई साहेब निवडून आल्यानंतर लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे ज्या ज्या काही तक्रारी येतात त्या तक्रारीची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व काम करतो. त्याच्यामुळे जनसंपर्क हा निश्चितपणे त्याच्यापेक्षा जास्त वाढलेला आहे. अनेक लोकांच्या ओळखीपाळखी आमच्या झाल्या आहेत, कारण काही आम्हाला शिवसेना म्हणून पूर्वी आम्ही ज्यावेळेला काम करत होतो त्यावेळेला भाजपबरोबर आमची युती होती आणि आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या किंवा इतर जे घटक पक्ष आहेत जे महाविकास आघाडी, तर त्यांच्याशी आमचा तेवढा थेट संबंध नव्हता. परंतु ह्या देसाई साहेबांच्या प्रचाराच्या निमित्ताने आमचे सर्वांचेच एक ऋणानुबंध आमचे जुळून आलेले आहेत, एक प्रेमाचे नाते आमचे निर्माण झालेले आहेत आणि त्याच्यामुळे काम करायला आम्हाला फार मजा येते. त्याच्यामध्ये सर्वच काँग्रेस असतील, शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस असेल, इतर जे संपूर्ण दीपक भाऊ निकाळजेंचं पक्ष असेल किंवा आम आदमी पार्टी असेल, ही सर्व मंडळी जी आहेत आताही भेटतात, बोलतात. सातत्याने आम्ही एकमेकाच्या संपर्कात राहून काम करत आहोत. तर तुम्हाला मी स्वतः पाहिलेलं की तुम्ही स्वतः एक शिवसैनिक होते, नॉर्मल शिवसैनिक, नंतर तुम्ही शाखा प्रमुख नंतर उपविभाग प्रमुख झालात. आता तुम्ही विभाग प्रमुख आहेत आणि विभाग प्रमुख पद भेटल्यानंतर तुमच्यावर एक मोठी जबाबदारी आहे, कारण की तुमच्याकडे 3 विधानसभा असतात आणि ह्या 3 विधानसभामध्ये तुमचे नियोजन कसं आहे, कारण की ही शिवसेना आणि जे मित्रपक्ष आहेत त्यांचे सीट यायला पाहिजे आणि ते जे विधायक आहे ते निवडून येणार, त्यासाठी कसं तुमचे हे प्लॅनिंग चालू आहे? साधारण जनमानसाचा आम्ही ज्यावेळेला अंदाज घेतो त्यावेळेला आमच्या लक्षात येतं की शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत ही जनतेची, सर्वसामान्यांची भावना आहे आणि त्याच्यामुळे जनता असं म्हणते की उद्धवसाहेब पुन्हा या ठिकाणी मुख्यमंत्री व्हावेत आणि त्यांनी जो काही कारभार या ठिकाणी 2.5 वर्ष केला, लोकांनी तो पाहिला, लोकांना तो आवडला आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि देशाच्या राजकारणामध्ये तिढीक निर्माण व्हावी अशा पद्धतीचं फालतू राजकारण जे काही सुरू आहे, जे हुकुमशाहीच्या दिशेने आपण जवळजवळ गेलेलोच आहोत आणि संपूर्ण जी यंत्रणा आहे, वेगवेगळ्या ज्या यंत्रणा आहेत, ज्या प्रशासकीय यंत्रणा आहेत, ते केवळ आणि केवळ सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं बनलेलं आहे आणि मला वाटतं त्या यंत्रणा शिल्लक आहेत की नाही, राजकीय पक्ष केवळ ते चालवतात काय, अशी एक भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे जनता वाट बघते की महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर निवडणूक कधी होईल. या तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलं असेल की ज्यांनी या महाराष्ट्राचा अपमान केला, आमच्या पक्षाच्या म्हणजे आमचा पक्ष राष्ट्रवादी पक्ष तोडफोडीचं राजकारण केलं, भ्रष्टाचारांवर टीका करता करता कधी भ्रष्टाचारांना स्वतःच्या मांडीवर त्यांनी घेऊन त्या ठिकाणी कारभार केला हे कळलंच नाही. म्हणजे अशा भ्रष्टाचारांना पाठीशी गाळला हा वाक्प्रचार त्यावेळेला होता, परंतु भ्रष्टाचारांबरोबर राहून पुन्हा एकदा मोठा भ्रष्टाचार करणं अशा पद्धतीचा कारभार जो काय या महाराष्ट्रामध्ये चालला आहे. मुंबईची लूट चालली आहे, महापालिकेची लूट चालली आहे आणि केवळ फक्त लूट आणि देशाचा आणि देशातल्या नागरिकांचा सर्वनाश करण्याचं जे काय काम चाललं आहे आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये हे चाललं आहे. उघड्या डोळ्याने जनता आता बघत आहे, जनता वाट बघत आहे की निवडणूक कधी होते आहे आणि या निवडणुकीमध्ये मतांच्या माध्यमातून मला वाटतं जे कुकर्म या लोकांनी केलेलं आहे, जी गद्दारी असेल, गद्दारीला म्हणजे काय म्हणतात त्याला संरक्षण देण्याचं काम जे काय केलेलं आहे केंद्रापासून ते महाराष्ट्रातल्या या बेफाम राजकारण्यांनी, त्यांना धडा शिकवल्याशिवाय मला वाटतं जनता गप्प बसणार नाही. आणि उद्धवसाहेब सांगतात तशी ही जी काय लढाई आता आम्ही लढणार आहोत ही कदाचित ही शेवटची लढाई असेल आणि ह्या लढाईमध्ये जी काय जनतेची लढाई म्हणून आम्ही लढतो, केवळ आमचा पक्ष म्हणून नाही तर आम्ही पण आता जीवावर उदार होऊन आणि सर्व आम्ही गोष्टीचा त्याग करण्यासाठी सुद्धा आमची तयारी आहे. सर्व आम्ही करून लोकांमध्ये आमची बाजू पटवून देऊन आम्ही लोकांमध्ये जाऊन आणि लोकांना बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत. मला वाटतं लोक आतुरतेने वाट पाहत आहेत आणि ह्यांना गाळल्याशिवाय महाराष्ट्रातील जनता मला वाटतं गप्प बसणार नाही. येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसणारच आहे.
तुम्हाला एक सवाल विचारायचं होतं की आता ह्या लोकसभामध्ये दक्षिण मध्य मुंबई हे लोकसभा आहे. ह्या लोकसभामध्ये आता बदल झाले आहेत का? शक्तीनगरमध्ये विधानसभामध्ये बदल होणार आहे का? बदल म्हणजे मला कळलं नाही. की जे मौजूदा आहेत ते तिथे आहेत, नवीन उमेदवार आणि हे मला विचारायचं कसं काय इथं शिवसेनाचे उमेदवार आले देसाई आता शक्तीनगरमध्ये. नाही, मी त्यांना सांगितलं की अणुशक्तीनगर विधानसभामध्ये पुन्हा एकदा सांगतो की आमची प्रामाणिक सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे, शिवसैनिकांची इच्छा आहे की या ठिकाणी संपूर्ण मागचा जर इतिहास बघितला आणि संघटनेच्या बाबतीत जर म्हणजे आम्ही नम्रपणे सांगतो आहे की संघटनेच्या बाबतीत आम्ही जर बोलत तर या ठिकाणी संपूर्ण विधानसभेमध्ये शिवसेनेचं संघटन जे आहे त्या अधिक मजबूतीने काम करत आहे. आणि मला वाटतं त्याच्यामुळे आम्ही असं नम्रपणे सर्वांना विनंती करतो की बाबा ही जी अणुशक्तीनगर विधानसभा आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला या ठिकाणी देण्यासाठीची विनंती आमच्या सर्व शिवसैनिकांनी केली आमच्या पक्षनेत्यांकडे. पक्षनेते आता त्यांच्याशी बोलत आहेत, त्यातून मला वाटतं या ठिकाणी काहीतरी चांगलं फलित निघेल अशी मी संपूर्ण आशा बाळगतो. तर आता शक्तीनगरमध्ये विधानसभामध्ये शिवसेनाचा भगवा फरकणार आहे. नाही, हा आता एक क्रांतीचा भगवा असणार आहे, म्हणजे केवळ शिवसेना म्हणून नाही तर इथे जी मशाल जी काय पेटणार आहे ती जे काय वाईट कृत्य करण्याचा नाश करण्यासाठी ही मशाल पेटणार आहे असं मला वाटतं. आणि मला वाटतं एक चांगला मेसेज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात जाईल, मुंबईत जाईल, सगळीकडेच मला वाटतं हेच चित्र मला वाटतं असेल. ही आमची जी महाविकास आघाडी आहे ती महाविकास आघाडी बहुमत तर येईलच आणि मला वाटतं असं बहुमत येईल की त्या ठिकाणी ज्यांनी काही दुष्कर्म केलेत त्यांचा पाचोळा मला वाटतं निवडणुकीमध्ये. त्या बहुमतमध्ये तुम्ही एक हिस्सा, तुमचं एक हिस्सा असणार. नाही, आता काय आपण असं सांगू शकत नाही ठामपणे. मला कारण काय मी स्वतः पाहिलं, आता काही वेळापूर्वी एक माणूस येऊन तुम्हाला शुभेच्छा देतो, साहेब तुम्ही MLA व्हा, साहेब आम्ही आशीर्वाद देतो तुम्हाला, असं लोकांचं म्हणणं मी स्वतः पाहिलं. आता हां, आत्ताच कोपरखऱ्यावरून एक व्यक्ती आली, त्यांनी मला शुभेच्छा दिल्या, त्यांनी मला सांगितलं तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. असं ही जनभावना आहेच, म्हणजे ही काय नाकारू शकत नाही. संपूर्ण विधानसभेमध्ये सर्वसामान्य लोक जे माझ्या म्हणजे संपर्कात आहेत, जे राजकीय असतील अराजकीय असतील, विविध पक्षाचे विविध घटक पक्ष आणि इतरसुद्धा सर्वच जण, कारण मी ज्यावेळेला सुरुवातीपासून अनेक वर्षापासून काम करत असल्यामुळे प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून मदत करता आम्हाला आलेली आहे. आणि मला वाटतं त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं आहे की यावेळेला ही या ठिकाणी मला जर उमेदवारी मिळाली तर त्यांचं असं म्हणणं आहे, माझी स्वतःची इच्छा आहेच ना, ते काही मी नाकारत नाही आहे, परंतु शेवटी आम्ही उद्धव साहेबांच्या आदेशावर आम्ही चालतो आणि साहेबांचा जो काही आदेश असेल मला वाटतं त्या आदेशावरच आम्ही जाणारे शिवसैनिक आहोत. त्याच्यामुळे कुठेही जमिनीवर पाय ठेवूनच आम्ही काम करत आहोत. त्याच्यामुळे डोक्यात कोणती हवा नाही आहे. साहेबांच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी पुढेही जसं विभाग प्रमुख म्हणून साहेबांनी मला संधी दिली आणि या अशा वेगळ्या परिस्थितीमध्ये, ऐतिहासिक परिस्थितीमध्ये मला संघटनेच्या या तिन्ही विधानसभेचं नेतृत्व करायची संधी मिळाली. आमच्या शिवसैनिकांना सोबत घेऊन, निष्ठावंत शिवसैनिकांना सोबत घेऊन आहे ती परिस्थिती जी काही समोर येईल ती परिस्थिती, त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही सर्वांनीच ठरवलं होतं की जी परिस्थिती आणि आताही येत्या विधानसभेत किंवा येणाऱ्या कॉर्पोरेशनमध्ये जी काही परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये आम्ही उभे राहणार आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आमची जी बाजू आहे भक्कमपणे लोकांपुढे मांडणार आणि लोकांच्या न्यायालयामध्ये आम्ही विजयी होणार, ही मला आणि माझ्या शिवसैनिकांना खात्री आहे. तुम्हाला पार्टी एक मोठी जबाबदारी दिली आणि तुम्ही विभाग प्रमुख झालात. त्यानंतर तुमची जी जवाबदारी होती, तुम्ही ईमानदारी बोलते हैं कि ईमानदारी से आपने उसको बहुत अच्छे से निभाया और अपने जो आपको पार्टी ने जवाबदारी था उसको बहुत अच्छे से पूरा किया और आपका सांसद भी चुन के आया. इसीलिए आपको अभी उद्धव ठाकरे जी कुछ ज़्यादा ही मानने लगे, ऐसा लोगों का ना, और आपके सर पे हाथ है. और उन्होंने सूत्रों से हवाले ये भी पता चला कि आपको बोल भी दिया कि भैया तैयारी में लग जाइए. नाही नाही, असं काही नाही आहे. अजून कशी म्हणजे उगाच काहीतरी जास्त म्हणजे तसं काही मी जर बोललो तर ते अतिशयोक्त होईल. असं कोणताही आदेश किंवा असं कोणतंही मला काही सांगितलेलं नाही आहे. फक्त आमची तयारी प्राथमिक संपूर्ण आम्ही अशी तयारी केलेली आहे की उद्या जर आदेश आला
तर कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणतीही कमतरता राहू नये अशा पद्धतीची काळजी मी स्वतः घेतलेली आहे. अच्छा, लोकांची मागणी आहे स्थानिक विधायक झालं पाहिजे आणि स्थानिक माणसाला तिकीट भेटलं पाहिजे ह्या अणुशक्तीनगरमध्ये. तुम्ही स्वतः विधायक स्थानिक आहे. नाही, कसं असतं की आमच्याकडे विषय की स्थानिक उमेदवार असल्यानंतर त्याचा फायदा हा होतच असतो आणि मला वाटतं त्या प्रत्येक ठिकाणी उमेदवारी देताना त्या विषयाच्या संदर्भात प्रत्येक पक्ष हा काळजी घेतो. मला वाटतं निकष हा असला पाहिजे की निवडून येऊ शकणारा त्या ठिकाणी उमेदवार हा मला वाटतं निकष असेल आणि मला वाटतं तो निकष मला वाटतं संपूर्ण महाविकास आघाडीचे नेते बघतील की या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत जर उमेदवार आता कोण आहे, काय आहे, कोण समोर असेल तर त्या परिस्थितीमध्ये कोण उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकतो की जेणेकरून महाविकास आघाडीचं सरकार बनण्यामध्ये एक आमदार त्या ठिकाणी निवडून येण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे मला वाटतं हा निकष अत्यंत महत्त्वाचा असेल असं मला वाटतं. आपने देखा कि विभाग प्रमुख प्रमोद सिंधे जी से क्या चर्चा हुई, उन्होंने क्या क्या जवाब दिया है, लेकिन मुंबई का सबसे अहम ये अणुशक्ति नगर विधानसभा है जहाँ पर हर किसी पार्टी की, हर किसी नेता की नज़र है. अब देखना ये है कि महाविकास आघाड़ी से किसे टिकट मिलता है और कौन उम्मीदवार होता है और कौन जीतकर आता है. लेकिन शिवसैनिकों का, आम पब्लिक का तो यही राय है कि प्रमोद सिंधे जी को टिकट मिले और वो चुनाव में जीत के आए. देखना आई है आने वाली तस्वीर किस तरह की होगी. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CA न्यूज़, मुंबई, अणुशक्ति नगर विधानसभा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आणि आम्ही सर्व कार्यकर्ते केवळ निवडणूक येते म्हणून लोकांच्या संपर्कात नसतो. आम्ही सातत्याने आमचे बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणंच आहे की लोकांमध्ये जायचं, लोकांची सेवा करायची, लोकांवर होणारा अन्याय दूर करायचा आणि सातत्याने हे आम्ही सर्वजण कामं करत असतो. त्याच्यामुळे आता निवडणूक येते आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी फिरतोय असं नाही आहे, परंतु देसाई साहेब निवडून आल्यानंतर लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे ज्या काही तक्रारी येतात त्या तक्रारीची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व काम करतो. त्याच्यामुळे जनसंपर्क हा निश्चितपणे त्याच्यापेक्षा जास्त वाढलेला आहे. संपूर्ण जी यंत्रणा आहे, वेगवेगळ्या ज्या यंत्रणा आहेत, ज्या प्रशासकीय यंत्रणा आहेत, ते केवळ आणि केवळ सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं बनलेलं आहे आणि मला वाटतं त्या यंत्रणा शिल्लक आहेत की नाही, राजकीय पक्ष केवळ ते चालवतात काय, अशी एक भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे जनता वाट बघते की महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर निवडणूक कधी होईल. या तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलं असेल की ज्यांनी या महाराष्ट्राचा अपमान केला, आमच्या पक्षाच्या म्हणजे आमचा पक्ष राष्ट्रवादी पक्ष तोडफोडीचं राजकारण केलं, भ्रष्टाचारांवर टीका करता करता कधी भ्रष्टाचारांना स्वतःच्या मांडीवर त्यांनी घेऊन त्या ठिकाणी कारभार केला हे कळलंच नाही. म्हणजे अशा भ्रष्टाचारांना पाठीशी गाळला हा वाक्प्रचार त्याला होता, परंतु भ्रष्टाचारांबरोबर राहून पुन्हा एकदा मोठा भ्रष्टाचार करणं अशा पद्धतीचा कारभार जो काय या महाराष्ट्रामध्ये चाललाय. मुंबईची लूट चालली आहे, महापालिकेची लूट चालली आहे आणि केवळ फक्त लूट आणि लूट आणि देशाचा आणि देशातल्या नागरिकांचा सर्वनाश करण्याचं जे काय काम चाललंय आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये हे चाललंय. उघड्या डोळ्याने जनता आता बघत आहे, जनता वाट बघत आहे की निवडणूक कधी होते आणि या निवडणुकीमध्ये मतांच्या माध्यमातून मला वाटतं जे कुकर्म या लोकांनी केलेलं आहे, जी गद्दारी असेल, गद्दारीला म्हणजे काय म्हणतात त्याला संरक्षण देण्याचं काम जे काय केलेलं आहे केंद्रापासून ते महाराष्ट्रातल्या या बेफाम राजकारण्यांनी, त्यांना धडा शिकवल्याशिवाय मला वाटतं जनता गप्प बसणार नाही. आणि उद्धव साहेब सांगतात तशी ही जी काय लढाई आता आम्ही लढणार आहोत ही कदाचित ही शेवटची लढाई असेल. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.